राजकारणात काहीही होऊ शकतं. ठाकरे फडणवीस एकत्रित येण्यावर प्रवीण दरेकरांचं विधान. राजकारणात काहीही होऊ शकतं अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भविष्यातल्या ठाकरे शिवसेना आणि भाजप मनोमिलनाचे संकेत दिलेले आहेत. आमच्याशी सुसंगत विचार आणि हिंदुत्ववादी भूमिका घेऊन कोण येणार असेल तर पक्ष नक्कीच विचार करेल असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. आणि तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना विकास कामांसाठी भेटत आहेत, कारण त्यांना विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे राजकारण करत आहेत आणि हा विश्वास घेऊन ते जवळ येत असतील असं मत देखील प्रवीण दरेकर यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे. ते सांगलीच्या ऐतवडे खुर्द येथे बोलत होते. आपण बघाल देवेंद्रजींची राजकारणाची जी पद्धत आहे ते सोलाचं राजकारण कधी करत नाहीत, करणार नाहीत. आणि कालच मी मुलाखत त्यांची एका ठिकाणी जिव्हाळा संस्था की कोण होती त्यांनी लावली होती. त्याच्यात सांगितलं की विकासासाठी त्या ठिकाणी सगळे बरोबर पाहिजेत. चंद्रपूरच्या कार्यक्रमात त्याच्यामुळं तिथे वडेट्टीवार होते, विकासावर बोलत होते. उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना भेटत आहेत, आदित्य ठाकरे भेटत आहेत, विकासाच्या दृष्टीनं भेटत आहेत. पवारसाहेब त्या ठिकाणी पत्र लिहून राज्याची चिंता व्यक्त करत आहेत. त्याच्यामुळं त्या सगळ्यांना आता विश्वास आहे की देवेंद्रजींकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं राजकारण होणार आहे. आणि त्या दृष्टीनं ते जवळ येत असतील. महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी पक्षापलीकडे जाऊन काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची व्यक्तिमत्व आहे, प्रतिमा आहे. आणि त्याच्यामुळे हे सारी लोक त्यांच्याकडे विकास कामांसाठी भेटू शकतात. आणि देवेंद्रजी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्याकारणानं विकासासाठी ते सगळ्यांना बरोबर नेऊन महाराष्ट्राला प्रगतीकडे नेतील. स्वागत असेल का भाजपमध्ये? नाही, आता हा विषय भाजपमध्ये येणं किंवा महायुतीसोबत येणं हा शेवटी आमचं पक्ष नेतृत्व ठरवत असतं. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि यांनी निर्णय घेऊन केंद्राची मान्यता घेऊन अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत असतात. आणि त्याच्यामुळं मी आत्ताच या क्षणी होईल किंवा होणार नाही हे सांगू शकत नाही. पण राजकारणामध्ये ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब काँग्रेससोबत गेले त्या दिवशी राजकारणात काही होऊ शकतं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ठाम समज झाला आहे. त्याच्यामुळे काही होईल आणि काय होणार नाही याच्यावर आपण निश्चित काहीच सांगू शकत नाही. काँग्रेस सोडल्यावर पण काही होऊ शकतं नाही, आमचा विरोध त्यालाच आहे ना की तुम्ही विचारधारा सोडू नका. राजकारणात यश अपयश त्या ठिकाणी येत असतं. भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष 2 खासदारांवरून आज तिसऱ्यांदा मोदीसाहेब पंतप्रधानपदी विराजमान झाले एका विचारामुळे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठल्याच नेत्याला 100च्या वर आमदार आणता आले नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव नेता आहे की ज्याने आपल्या नेतृत्वाखाली 2दा 100च्या वर आमदार त्या ठिकाणी निवडून आणले. आणि शेवटी हा विजय विचारांचा असतो, हे यश विचारांचं असतं. आणि त्याच्यामुळं जर आमच्याशी सुसंगत अशा प्रकारचा विचार घेऊन हिंदुत्वाची भूमिका असेल, राष्ट्रभक्तीचा विचार असेल, त्या ठिकाणी घेऊन कोण येणार असेल तर मला वाटतं पक्ष त्या बाबतीत त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक विचार करू शकतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.